चला मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाईचा पेपर बघणार आहोत. बघा, हा पेपर फर्स्ट शिफ्टमध्ये आलेला होता. चला आपण याचे विश्लेषण बघू. बघा, आपण जास्त वेळ घेणार नाही. आपण फक्त प्रश्न आणि त्याचे डायरेक्ट उत्तरावरती क्लिक करू. ओके. आता बघा, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? हे बघा, याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950. हे बघा, आणि 26 नोव्हेंबर 1949ला आपण स्वीकारलेली होती आणि 26 जानेवारी 1950ला आपण अंमलात आणली किंवा ती लागू झालेली होती. ओके. यानंतर दुसरा प्रश्न बघा, सेल्युलर जेल कोठे आहे? पोर्ट ब्लेअर या ठिकाणी. यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, पंजाबमधील शीख राज्यांच्या संस्थापक रणजित सिंह होते. ओके. यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विधानसभा. 5 नंबरचा प्रश्न बघू आपण, महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? बघा, मिठाचा सत्याग्रह कुठे होतो? ज्या ठिकाणी समुद्र किनारा असेल. हे बघा, त्याच्यामुळे हे बघा नाशिक आणि पुणेकडे झालेलं होतं. बघा, आणि ते वडाळा या ठिकाणी झालेलं होतं सत्याग्रह. ओके, मुंबईमध्ये. यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा, भारताचे पहिला आकाशवीर कोण? यामध्ये बघा राकेश शर्मा हे होते. 7 नंबरचे बघा, वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? बघा, वाळवंटामध्ये कोण राहतं? उंट. उंटची सवारी असं चालते म्हणून त्याला वाळवंटाचा काय म्हणतात? जहाज म्हणतात. 8 नंबरचा प्रश्न बघा. 8 नंबरचे प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय आहे? भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी. ओके. यानंतर 9 नंबरचे प्रश्न बघा, भारत आणि पाकिस्तान या देशांदरम्यान कोणती सीमारेषा आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे रँड क्लिप. आणि बघा, ड्युरँड रेषा कोण आहे? पाकिस्तान. हे बघा, एक पाकिस्तान अँड अफगाणिस्तान या 2 देशांमध्ये. आणि मॅकमोहन रेषा बघा, ही भारत आणि चीन यांच्या दरम्यान आहे. ओके. बघा, 10 नंबरचा प्रश्न बघा, तिहार जेल कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे दिल्ली. 11 नंबरचा प्रश्न, झारखंडची राजधानी कोणती? उत्तर आहे रांची. 12 नंबरचा प्रश्न बघा, चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? महात्मा गांधी. पर्याय क्रमांक सी. यानंतर 13 नंबरचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 65 वर्षे. हे बघा, आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती जर वय विचारलं तर उत्तर येईल 62 वर्षे. हे फरक तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. यानंतर 14 नंबरचा प्रश्न बघा, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादनात करणारा देश कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्राझील. 15 नंबर बघा, जगातील सर्वात लांब नदी कोणती? नाईल. यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा, 16 नंबर, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? इंदिरा गांधी विचारले त्यांनी. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली. यानंतर 17 नंबर बघा, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महानदी. मित्रांनो, तुमचे किती मार्क्स येत आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे. बघा, ओके. यानंतर 18 नंबरचे प्रश्न बघा. 18 नंबरचे प्रश्न बघा, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प विचारले त्यांनी नर्मदा नदीवरती. 19 नंबरचे प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 34. पर्याय क्रमांक डी, 34. यानंतर 22 नंबरचे प्रश्न बघा, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? K2 गॉडविन ऑस्टिन. पर्याय क्रमांक डी. 21 नंबर बघा, आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्रिपुरा. यानंतर 22 नंबर बघा, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. 2 नंबरवरती येतं मध्य प्रदेश आणि 3 नंबरवरती येतं आपलं महाराष्ट्र. ओके. बघा, तिघं राज्य आहेत क्रमाने. एक नंबर आहे राजस्थान, दुसरं आहे मध्य प्रदेश, तिसरं महाराष्ट्र. यानंतर 23 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण? मावसिनराम. पर्याय क्रमांक डी. 24 नंबर बघा, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटकमध्ये. पुष्पा पिक्चर पाहिला असेल त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना हा प्रश्न जमला असेल. ओके.
यानंतर 25 नंबर बघा, भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे भारतीय जनता. तुम्ही जर प्रस्तावना जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला हा प्रश्न नक्की जमला असता किंवा ओके. बघा बऱ्याच वेळा प्रस्तावनावर सुद्धा बरेचसे प्रश्न येऊन जातात. यानंतर 26 नंबर बघा, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात. 27 नंबर बघा, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासन काळात होते? सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. ओके. यानंतर 28 नंबर बघा, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केलेला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सेवाग्राम या ठिकाणी. यानंतर 29 नंबरचा प्रश्न बघा, पंचमढी आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सातपुडा. यानंतर शेवटचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न काय विचारण्यात आलेला होता शिपाईच्या परीक्षेत? ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कॅनबरा. मित्रांनो, व्हिडिओ आल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बघा तुम्हाला 30 पैकी किती प्रश्न तुमचे बरोबर आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचे. ओके. चला भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.